तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की आमच्या कंपनीने आम्हाला मॅच बघायला, इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच बघायला ओबेरॉय मॉलमध्ये एक थिएटर बुक केलं आहे. तिथं आता आम्ही चाललो. हे माझ्यासोबत आहे आपला स्वप्नील आणि मी चाललो ओबेरॉय मॉलमध्ये. आता किती 6:15ची तरी बुकिंग आहे आणि आता आम्ही निघालो 6:15. आम्हाला 1 तास तरी लागेल गोरेगावला पोचायला. तर चला तुम्हाला दाखवतो मॅच बघायचा कसा एक्सपिरियन्स आहे बघू. खायला प्यायला आहे काय दिलं आहे का नाही, देतील का नाही काय माहिती, बघू. देतील तर देतील, खायचा प्यायचा नाही तर आपला खर्च. चला जाऊया. हा मित्रांनो, आरे कॉलनी बोलल्यावर मुंबईतला जंगल. रात्रीचा तर इथं सुनसाट, कोण नसतं, जास्त गाड्या नसतात. आता दिवस आहे म्हणून गाड्या तुम्हाला दिसतात. अगला आपल्यासारखं जंगल काय नाही इथं. दुसरा रस्ता आहे तो, तिथं कमी गाड्या असतात. आणि इथं रात्रीच्या उलट सगळ्या प्राणी पण येतात. हे बघा, पूर्ण जंगल. बघा तुम्हाला आता दाखवतोय दुसरा रोड, ज्यामध्ये कमी गाड्या आणि हे बघा पोलीस पण इथं असतात सेफ्टीसाठी. बघा हा सुनसान रोड, कमी गाड्यांचा आणि रात्रीची ते इथं एकदमच जास्तीच यायला घाबरतात लोक. आणि इथं मी ऐकलंय की लोकांना लुटलं पण जाते आणि प्राणी पण भरपूर दिसतात. पूर्ण जंगल एरिया. हे बघा आपल्यासारखी पोरा खेळतात. बघा मस्त वेगळी, आपल्यापेक्षा चांगला ग्राउंड आहे. बघा आपल्यापेक्षा चांगला ग्राउंड आहे. इकडं फाटं फुटलं, तिकडं फाटं फुटलं, बरंच मधून फाटं फुटलं. इथं असाल तर माहिती असेल तर या, नाही तर असं गांगार चाल नाही. बघा आता या रस्त्याला तर दिवस आहे तरी पण गाड्या बघा किती आहे. काय ना चांगला सगळा जंगल एरिया आपलेच सारखा. डोंगर, सुनसान. बाकी तर तुमच्यावर आहे रातच्या यावाचा का नाही या रस्त्याला, कारण भरपूर लोकांना लुटलेले पण आहेत तिथं. प्राण्यांनी हमले पण केलेले आहेत. आणि तुम्ही मग अशी बघितलंच की पोलीस असतात इथं फेऱ्या मारत सेफ्टीसाठी लोकांच्या. सुनसान सडक. ते हॉस्टेल आहे तिथे शूटिंग होते. तिथे पुढे हॉस्टेल आहे. हां ते भूतांच्या पिक्चरची शूटिंग व्हायची, ते बनवतील ना हॉस्टेल. बघा हा हॉस्टेल आहे. इथं बोलतो भूतांच्या पिक्चरची शूटिंग व्हायची. हा हॉस्टेल म्हणजे आरे कॉलनीच्या मध्ये आतमध्ये एकदम मध्येच हॉस्टेल आहे. आणि इथं भूतांच्या शूटिंग होती, बाकी कसला नाही व्हायच्या. हे बघा पोलीस आहेत. ग्राउंड, व्हॉलीबॉल. दिवसाच्या खेळाला चांगला आहे तसा, पण रातचे तर चुकून नका येऊ. आज फाटं फुटलं. रस्ता माहिती असेल तर बरं आहे, नाही तर वलना तर अशी आहे तसं काय घाटानं चालून.
ही अशी बोटा दाखवणारी अलगही बंदी होते. तबेला मशीनचा बघा इथं पण. आरे कॉलेजमध्ये बघायला गेलं तर सगळाच बघायला भेटतंय. बघा इकडं पण तबेला 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 मरणाचं तबेला एक सगळी मशीच मशीन. मशीनचं सगळं आरे कॉलनी बोलल्यावर भरपूर मोठा एरिया आणि मुंबईमध्ये एकदम गावासारखं वातावरण पाहिजे असेल ती आरे कॉलनी. तर मित्रांनो आरे कॉलनीचा प्रवास करून आलो. जबरदस्त गाडी पण पार्क केली आणि आता सध्या तरी आलो आलो आलो. आजी आणि आपले स्वप्नील आलेत. सॉरी. तर आता गाडी पार्किंग करून वरती जातो मॉलमध्ये. बघू काय एंट्री कशी आहे ती अजून आम्हाला काहीच नाही, घंटा माहिती नाही एंट्री कशी आहे ती आणि काय. आजू बाय यो हाय हाय. तर आता एंट्री कशी आहे ती माहिती नाही. आता एंट्री कशी आहे बघू. तर आम्ही फॉर्म भरला तेव्हा आम्हाला काहीच नाही काय तिकीट आला, काय नोटिफिकेशन नाही, काय नाही काय. बघू काय होते. तर मित्रांनो फायनली 3 मजले चढून म्हणजे ॲक्सिलेटरनी 3 मजले चढून आम्ही वरती तर आलो. त्या एंट्री बघू कशी आहे. इकडे 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 हे आमच्या कंपनीचे मालक. हाय सर. टेस्टिंग मध्ये ना स्वप्नील एवढे काय काहीच नाही. नाव आहे तो तिकडे तिकीट देते. अंजूबाईची एंट्री झालेली आहे. तुला तिकीट भेटलेलं आहे. आप काउंटर पे देखो, फूड काउंटर पे वहाँ से बाइक कर सकते हो. ओके चेक आहे. हे बघा आतला व्ह्यू. आमचे सर श्रीपाद सर पण आले. मित्रांनो कसा आहे विषय. खावाची पण सोय केलेली आहे आमच्या कंपनीने. ब्लॉकबस्टर तिकीट पण झालं आहे. अजून आता बघू काय काय देतात.
तुझी विकते. मंडळी मग कशी खाली होती सगळी, आता बघा पूर्ण भरलंय सगळी, अख्खा 40 परिवार आलाय. हे आमचे 2 नमुने. No matter what your day throws at you, मग अशी दूरदृश्य होती, आता सगळी भरली. पाठीमागून सगळा भरलाय. बघा इनिंग ब्रेक झाल्याबरोबर सगळी खावाला घसारली. ज्याचा तो फ्री भेटलाय. फ्री काय काय आहे? फ्री आहे आम्हाला खाण्याला पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक आणि सँडविच. हे देखो आपले यशभाई पण भेटले. काय काय जाने वाला था. हां 20,000 टिकट बोला, बाइको बोली मत जा. 20,000 टिकट, बाइको बोली मत जा. फिर प्रणील दादा आया, बोला 5,000 रुपया. फिर बाइको बोली मत जा. फिर तो बोली की रिचार्ज करती हूँ जियो का, उधर दे. फिर से चिकन बना के देते. नहीं आज गुरुवार आहे. साई बाबा साई. आपले वैभव सर. आणि मी सपोर्ट करतो इंग्लंडला. क्योंकि इंडिया जिंके. ए किधर जा रहा है? मेरे गेले बाकी किधर जा रहा है लेके सब रोजा खोल ले भाई, रोजा खोल ले. अंदर हम लोग किधर फुल हो गया ना, अभी की जगह है. फुल हो गया तो मानच है. अरे नहीं हे आमच्या कंपनीचे सर्वा कमल पोद्दार सर. मग अशी बघली पब्लिक किती होती. आता बघा तुम्हाला पब्लिक दाखवते. फुल पब्लिक आहे, फुल. In a country that loves its SUVs, Full, full. the tire that लेकिन ये कैच पकड़ा है अक्षय पटेल ने. ये चेंजिंग मोमेंट भारत के लिए. कल के अखबार में में पढ़िएगा जरा अक्षय पटेल का नाम. मोरया. 35 पे हुए आउट, 172 पे 5 यानी कि ड्रिंक्स का हिस्सा में. Wicket! Wicket!
यही उम्मीद है इन फैंस की, यही उम्मीद है भारतीय टीम की। इंडिया 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 इतिहास का कलर, इंडिया wins! इतिहास की एकदम दहलीज पर हो गए जाके खड़े। ईडन गार्डन्स में हराया हमने वेस्ट इंडीज को, यहाँ थी अब इंग्लैंड की बारी। बैक टू बैक अलग ही एक्सपीरियंस ट्रॉफीज को जीतने की जो मुहिम थी, उस मुहिम में अभी भी तो हमें जीने, हिस्ट्री को रिपीट करेंगे, हिस्ट्री को डिफीट करेंगे। मित्रांनो जिंकलो ना असा मस्तपैकी इंडिया वेन अगला ना अलग ही एक्सपिरियन्स वेगळाच एक्सपिरियन्स होता थिएटरमध्ये पहिल्यांदा मॅच बघताना आणि जी पब्लिक जी सगळ्यांसोबत मॅच बघायला मजा आहे ना ती मोबाईलवर मॅच बघायला नाही हा अनुभव मला आलाच पहिल्यांदाच आणि थँक्यू चॉईस यो एक्सपिरियन्स द्यायला वेगळाच एक्सपिरियन्स आणि थिएटरमध्ये पहिल्यांदा मॅच बघायला एकदम आणि जी पब्लिक वेड्यासारखी म्हणजे इंडियासाठी एवढी वेडी आहे बाप रे बाप खतरनाक तर इथंच एंड करतो ही व्हिडिओ नेक्स्ट टाईम काय असेल तर पुन्हा येऊ आणि पुन्हा शूट करू धन्यवाद